पाहायला मिळतात। पहिली मॅच देखील पैसा वसूल पाहायला मिळाली। 12 बॉल 29 धावा आणि 4 बॉल मध्येच मॅच फिनिश केली कृपेश पाटील आपल्याला पाहायला मिळाला। आणि त्यानंतर आता मागच्या मॅचचा विचार केला तर बॅटिंग करताना फक्त 28 बनवलेल्या 5 ओव्हरमध्ये 29 धावा ह्या डिफेन्स केल्यात कांबोडा टीमने। जस गोलंदाजी मार्कवर निरंजन घरत आणि ओपनिंग जोडी पंकज आणि त्याच्या जोडीला नीम। चला मैत्री पालघर टीम आपण प्रवेश शुल्क जमा करायचं ऑर्गनायझर टीमकडे। निरंजन घरत गोलंदाजी मार्कवर तयार आणि स्ट्राईकला पंकज, नो स्ट्राईकला नीम आपल्याला पाहायला मिळते। चला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील, नाहीतर चौथ्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल एका चांगल्या टीमला। नवापूर संघ जो इन्फॉर्म आहे त्या संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये फायर पास तर पहिलाच बॉल एज लागले कीपरच्या हातामध्ये डॉट बॉलने केले सुरुवात। थोडा हलक्या हाताने मात्र बॉल टाकण्यात आला होता। आपण पाहू शकता थोडं फील्ड प्लॅन ऑफ साइडला प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते। पंकज तयार, गोलंदाज निरंजन तयार, चांगला बॉल वेगाने टाकला जातो। कृपेश पाटील यावेळेस टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि एक धाव मिळेल। पहिली धाव धावपलकावर बाईचा इशारा येत असताना क्लोज किपिंग हे देखील एक कला अवगत असणं खूप गरजेचं आहे। क्लोज किपिंग करत असताना मयुरेश पाटील तिसरा बॉल नेम रिव्हर्स अटेम्प्ट केला होता। आणखीन एक मात्र चेंडू जातो की शॉर्ट थर्ड बॅनला एकदा बसेल। डॉट आले असते परंतु कीपरची साथ देखील मिळणं गरजेचं आहे। 3 बॉल 2 धावा। आणखी एक चांगला बॉल, लगातार 3 बॉल कृपेश पाटील कडे जात आहे। शॉर्ट थर्ड मॅनला धडधड असते जेव्हा वेगाने बॉल बॅट्समनला बीट करून बॉलरचा बॉल तुमच्याकडे येतो ना तेव्हा टेन्शन असते। आणि इकडे मात्र 3 वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण कारण की कॉन्फिडन्स वाढलंय। निलेश फायटर टीम कॅप्टनला विनंती आपण या इथे। अल्लेवाडी आणि निलेश फायटर नेक्स्ट मॅच। फटका चांगला खेळलाय स्टेप आउट करून, क्या बात आहे। निरंजन घरतच्या अगेन्स्ट हा फटका खेळणं म्हणजेच एक चांगलं फुटवर्क आणि आपण बघू शकता चांगली प्लेसमेंट। चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार, 4 बजाव। थँक्यू 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 मास्टर। 5 बॉलचा खेळ होतोय, धफलकचा विचार केला आणि नीमचा फटका यावेळेस तन्मय राऊत आहे डीप मध्ये कॅच केलं जाईल। विकेटचं पतंग अगदी अप्रतिम कॅच टिपलाय डीप बाउंड्री लाईन वर। चांगला फटका होता परंतु तन्मय राऊतच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय। अगदी आपण बघू शकता आमच्या मेगा स्क्रीनवर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे चिराग दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र फटका फसला आणि कॅच आउट मध्ये फलंदाज बाद नीम। थँक्यू टीम निलेश फायटर। महेश आपण या ना इथे।
ऋषीचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. कॅमेरा येऊ दे आमच्या मुख्य व्यासपीठावर. कॅमेरामॅन पंख्याची हवा येते ना, बंद करू. धीरज गोलंदाजी मार्कवर आणि जिथे आपण बघू शकतात पहिला बॉल सिंगल. सिंगलने स्कोरबोर्ड 8 आहे. एक गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल सिंगल. चार धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. मिसफील्ड थोडी पाहायला मिळाली. स्कोरबोर्ड यावेळेस 12 धावा. चांगल्या धावसंख्या पाहायला मिळतात. यावेळेस चांगला बॉल आहे. स्लोवर गतीचा चेंडू. टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच आतापर्यंत तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धावपल का बरं आहेत. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच निलेश पाटील आणि त्यांच्या विपक्षामध्ये आल्लेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळणार. फटका चांगला आहे डीप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस कॅच केलं जाईल. नाविन्य घरत आपल्याला पाहायला मिळतो. कॅच करताना दुसरा झटका लागतोय बॅटिंग टीमला. बजाव. नाही घेऊ असं थोड्याच वेळाने भागेश देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये जव्हारच्या मैदानावर 2 सलग षटकार खेचून मॅच विन करून दिला आपल्या टीमला. सातपाडीच्या अगेन्स्ट हे फटके आपल्याला पाहायला मिळाले. श्रेयस देव हा गोलंदाज होता. चला बी फास्ट खेळा थोडंच. दोन्ही टीमला विनंती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चैतन्य. चांगला बॉल आहे. कमबॅक करताना धीरज. चौकारानंतर जिथे आपण बघू शकतात डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर विकेट आला आणि आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ झाला. धावा झाल्यात 12. शेवटचा बॉल. दुसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. डॉट बॉल. आतमध्ये येणारा बॉल. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 6च्या सरासरीने 12 धावा स्कोर कार्डवर. बजाव. थँक्यू. 2 षटके इकडे परिपूर्ण झालेत आणि 12 धावा धावपलकावर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कृपेश पाटील मागच्या मॅचचा हिरो.
आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र अप्रतिम फलंदाजी करत असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मोठं चेस होतं. 12-29 आणि सलग 3 षटकार कृपेश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने परेश आरेकरच्या अंगे सलग 4 बॉल 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. चौथ्या बॉलवर राकेश घरतने देखील षटकार खेचला. चांगला चेंडू तेवढा चांगल्या रीतीने खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक धीरज आपल्याला पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली. फेकी तेवढी चांगली नाही आहे, परंतु सिंगल पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर धावफलक 13-13. 13 बॉलमध्ये 13 झालेत. 11 बॉल आहेत बॅटिंग टीमकडे. किती धावा येतील बघूया. चला, टॉससाठी येऊन राहायचं आहे आल्लेवाडी टीम आणि निलेश फायटर टीम. या दोन्ही टीम मध्ये केली जाईल नाणेफेकी इनिंग ब्रेकमध्ये. जाऊया मॅचकडे. चांगला बॉल आहे यावेळेस, मात्र चांगल्या रीतीने डिलिव्हर केलाय. बाउन्सर बॉल कानाला यावेळेस आवाज देत जात असताना किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगल्या लय मध्ये आहे कृपेश. इथे मात्र आपण बघू शकतात दुसरी मॅच, तिसरी मॅच खऱ्या अर्थाने भेटीला आली, परंतु दुसऱ्या फेरीतील मॅच आहे. वेगाने चेंडू मात्र टाकलाय, तेवढ्याच चांगल्या रीतीने मात्र फटका चढवलाय आणि यावेळेस चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. 4 एसडीचे मास्टर. थँक्यू. ड्रीमीचं देखील स्वागत आहे. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 17-17 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका होता. मागचा फटका एक्स्ट्रा कव्हरला सुपर खेळला गेला. तुषारजी संकेत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आणि प्रितेशजी संकेत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकतात आमच्या मान्यवर या स्पर्धेला उपस्थिती देत असताना आणि भेट देत असताना तुषारजी संके म्हणजेच पिंटू भाऊ आमच्या इकडे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. चांगला बॉल आहे यावेळेस. कॉलवरचा चेंडू. चेंडू जात असताना यावेळेस मात्र शॉर्ट कव्हरकडे एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18. 4 बॉल फेकून झाले. 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 5 झालेत, माफ करा. शेवटचा बॉल आहे. 18 धावा धावपलकावर आहेत. शेवटचा बॉल पंकज स्ट्राईकवर. अठरा धावा आणि शेवटचा बॉल हा देखील मात्र चांगला बॉल. 3 षटके इकडे परिपूर्ण झालीत आणि 6च्या सरासरीने 3 षटकामागे धावा झाल्यात 18. 2 गडी बाद वजव. तुषारजी संकेत साहेब आणि प्रितेशजी संकेत साहेबांचं सहर्ष 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 स्वागत आहे. विठ्ठल रखुमाई चषकामध्ये आपण पाहू शकता आमचे मान्यवर भेट देत असताना पिंटू भाऊचं स्वागत. बघा, दुखापत आहे पिंटू भाऊच्या हाताला लागले देखील, तरी देखील या स्पर्धेला भेट देत असताना मोठं मन आहे आमच्या तुषार भाऊचं आणि खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत आहे. टॉससाठी यायचं आहे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन या. निलेश फायटर टीम कॅप्टनला पाठवा आणि त्यांचे विपक्ष आल्लेवाडी टीम. शेवटच्यावर लाविन्य. पहिलाच बॉल फुलटस बॉल होता. डीप पॉइंटला येत असताना एकदा पूर्ण केली आणि 2 देखील पूर्ण.
धीरजचा पुन्हा एकदा खराब थ्रो आणि तिसऱ्यासाठी जात असताना काय होतंय बघूया. पंकज इकडे मात्र बाद होत असताना धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलकचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकता 20 धाबा धावफलकावर. पहिला बॉल फुलटस आणि 2 धाब्याने केले सुरुवात. 20 स्कोर कार्डवर वजाव. थँक्यू. नवीन बॅट्समन गौरव आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना. उंच खुरा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डबल आला आणि तिसऱ्याला येत असताना विकेट आलेला आहे. आलेवाडी टीम भागेश ठाकूर यान टॉससाठी. पहिला बॉल 2 धाबा आणि त्यावर विकेट. दुसरा बॉल पाहूया. एज लागले किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतं. डॉट बॉल येत असताना चांगला बॉल डिलिव्हर केला याला विंड घरात. खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये टीमला कमबॅक करून देणारा गोलंदाज होता, जिथे मात्र 4 षटकामध्ये 42 होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या लाविंडने. 5 धावा खर्च केला आणि टार्गेट चेस करताना कृपेश पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग करताना. पाहूया टार्गेट कितपर्यंत येईल. 20 मध्ये 20 झाले. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र निहालकडे जात असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे करा. अगदी फेकी काही गरज नसताना ही एक धाव बहाल केली निहालने असं म्हणायला हरकत नाही. फेकी अगदी खराब. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22 स्कोर कार्डवर. शेवटची ओव्हर आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाल्यात त्या म्हणजे 22 आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या रात्री तिसरी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. इथे मात्र फटका फसलाय. उंच गेलाय निहाल. खरं तिथे चेंडू खाली आणि कॅच करतोय. विकेटचं पतंग. एक्स्ट्रा धाव फायदेत राहिली फायर टीम साठी असं म्हणायला हरकत नाही. 4 बॉल मध्ये 4 खर्च केलेत. 2 बॉल बाकी आहेत. किती धावा जातील पाहूया. बजाव. थँक्यू डी मास्टर. शेवटच्या ओव्हर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक. चला बॅटिंग टीम थोडं फास्ट पाठवायचा फलंदाजाला. फलंदाज बाद झाल्यावर 30 सेकंदामध्ये तुमचा नवीन फलंदाज स्ट्राईकवर आला पाहिजे. शेवटच्यावर 2 बॉल. यावेळेस फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक राकेश खरात आणि चुकी झालंय राकेश कडून. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. चले पे नमक. कॅच ड्रॉप आणि 6 धावा. लॉंग ऑन रिझनला ही चुकी होत असताना स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 28-28. शेवटचा बॉल. शेवटच्या ओव्हर मधला ह्या महत्वपूर्ण धावा मिळत आहेत. थँक्यू डीजे मास्टर. कुठे ना कुठे मॅच मध्ये फरक पडू शकतो या षटकाराने, कारण की मागची मॅच 30 बॉल 29 धावा डिफेन्स केल्या कांबोडा टीमने आणि आपण पाहू शकता चला घाई करा, स्पीडअप करा. फिल्डिंग टीम 1 बॉल शेवटचा बाकी 28 स्कोर कार्ड वर 23 मध्ये 28 झाले. शेवटचा बॉल असेल त्याचं कारण आहे कॅच ड्रॉप आणि षटकार देखील सोपा कॅच होता जिथे मात्र 6 धावा मिळतात फलंदाजाला. दीपकने आल्या आल्या दीपक जळवलंय. इकडे मात्र अशा पल्लवित केल्यात. शेवटचा बॉल, हा बॉल देखील खराब आहे. डाऊन द लेग साइड मात्र फटका सजवलाय. डीप मध्ये पुन्हा एकदा मात्र राकेश खरेच्या दिशेने जात असताना कृतव राऊत फील्ड करतोय.
थ्रो करतोय 2 पूर्ण तिसऱ्याचा प्रयत्न परंतु 2ने स्कोरबोर्डचा विचार केला तर 30 लढण्यासाठी धावा आल्यात 31चं टार्गेट. जाऊया टॉसकडे जिथे स्वागत करून घेऊया आपण मुख्य व्यासपीठावर. यस कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर जिथे स्वागत केलं जातं आमच्या पाहुण्या मंडळीचं. चिराग यांच्या शुभ हस्ते करूया तुषारजी संके साहेबांचं स्वागत. आमचे पिंटू भाऊ इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत केलं जाईल. आदरणीय सन्माननीय तुषारजी संके साहेबांचं स्वागत होत असताना मुख्य व्यासपीठावर माईची उबदार शाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ आणि मानाचा सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. आमचे फोटोग्राफर ड्रीमिंग, त्यानंतर प्रितेशजी संके साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. अगदी मान्यवरांचं स्वागत होत असताना मुख्य व्यासपीठावर प्रितेशजी संके साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर मी विनंती करेल तुषारजी संके साहेबाला या आपण आपल्या शुभ हस्ते करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. यस टॉस केला जाईल. आल्लेवाडी वर्सेस निलेश फायटर टीम. गौरव सावे पुरस्कृत निलेश फायटर आणि पाहूया कॉल असेल आल्लेवाडी टीमचा. रकुमाई विठ्ठल रकुमाई आणि आल्लेवाडी कुंभवली 2026. विठ्ठल रकुमाई शोले आलाय. कुंभवली 2026. धन्यवाद तुषार भाऊ, आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. यस टॉस जिंकला काय घेणार क्षेत्ररक्षक. यस या मैदानावर भरपूर स्पर्धा झाल्यात, आपण खेळलेल्या आहेत. कसा आहे अनुभव या मैदानाचा? या मैदानावर खेळायला अनुभव वेगळाच आहे, कारण की लेफ्टीला ॲडव्हान्स आहे तर बॅटिंग भेटते खेळायला, म्हणून बरं वाटतं खेळायला. किती धावेमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हर जास्तीत कमीत कमी 50च्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला बेस्ट लक अगदी तुमच्या टीमला. भागेश काल खूप चांगली बॅटिंग आम्हाला पाहायला मिळाली तुझ्या माध्यमातून. आता बॅटिंग आहे, किती धावेपर्यंत प्रयत्न असेल? जवळजवळ 50 ते 60 धावांचा मी प्रयत्न करू. कुंभोली गावामध्ये खेळताना कसं वाटतं या मैदानावर? नक्कीच खूप हस्तखेळतं मैदान आणि या मैदानावरती खेळायचं एक बेनिफिट आहे की आम्हाला लेफ्टीला प्राधान्य असते, तर नक्कीच मजा येईल खेळायला. बेस्ट लक तुमच्या टीमला देखील. आणि आपण पाहूया टॉस झाला आणि टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉस विन केला निलेश फायटर टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया धावत्या समालोचन घेऊया. मॅचचं दुसरं समालोचन आपल्याला पाहायला मिळेल, जिथे मात्र दुसऱ्या फेरीला होणार सुरुवात. धन्यवाद कॅमेरामॅन.
जाऊया मॅचकडे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि टार्गेटचा विचार केला तर टार्गेट 31चा आहे. कम्प्लीट चेस आहे, लक्षात घ्या. 4 ओव्हरची ही मॅच आपण पाहू शकता. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आल्लेवाडी आणि त्यांचे विपक्ष गौरव सावे पुरस्कृत निलेश फायटर. पहिला बॉल आणि सिंगल आपल्याला नक्की पाहायला मिळेल. कांबोडा टीमने या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात लो स्कोरिंग मॅचला डिफेन्स केलंय. दोन धावा इकडे पूर्ण होत आहेत आणि 2 धाव्यानेशी स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 4 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल सिंगल वाईड आला, 2दा बॉल आणि जाऊया मॅचकडे जिथे आपण बघू शकतात तिसरा बॉल फुलटॉस बॉल आहे. परफेक्ट गॅप शोधलाय मयुरेश पाटीलने. पटलाक सुरू आहे, चेंडू नाही थांबणार, निघून जाणार सीमा पार. चौकार 4. यस डी मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. 4 धावा येतात. चला फास्ट खेळायचं. फिल्डिंग टीम 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील हे देखील लक्षात घ्या. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 8 स्कोर कार्डवर. 31 टू विन आणि 8 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मयुरेश पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. यावेळेस देखील चांगला फटका. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली आणि सिंगल नक्की पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9 स्कोर कार्डवर. 9 धावा येत असताना स्कोर कार्डवर जर विचारून मात्र विचार केला तर अजूनही 22 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चेंडू फेकून झाले 4, 5 फेकून झाले, माफ करा. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 22ची गरज. पहिली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेची. धीरज गरज स्ट्राईकवर. शॉर्ट बॉलला फटका तर सजवलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक या अगोदरच मात्र फील्ड प्लॅन थोडं सजवलं होतं आणि आपण बघू शकता विकेटचं पतंग. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावा झाल्यात 9. एक गडी बाद. वाजव. चला पाणी घेऊन आलेल्या प्लेअरला विनंती, लगेच आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे जिथे आपण मॅच करतायत. सुरुवात भरपूर मॅचेस आहेत आजच्या रात्रीमध्ये.
साहिल यांनी यायचं आहे. आपण जिथे कुठे असतील त्यांना विनंती आहे, साहिल न्यायचं आहे. मागच्या मॅचचा हिरो गोलंदाजी मार्कवर आला आणि दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचचा हिरो फलंदाजी मार्कवर आलेला आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवर आणि कृपेश फलंदाजीसाठी नो स्ट्राईकला. थोडा आवाज दे ना, थोडा आवाज, थोडासा दे लाईटली. पहिला बॉल आणि जिथे आपण बघू शकतात एक धाव पूर्ण केली सिंगलने. स्कोरबोर्ड आपण बघू शकतात 10 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे आणि 10 धावा धावपलकावर आहेत. अजूनही 21 धावेची गरज आहे. ज्याने या स्पर्धेमध्ये लगातार 3 षटकार आजच्या दिवसामध्ये खेचलेत तो फलंदाज स्ट्राईकवर आलाय कृपेश. दोन फलंदाज आतापर्यंत पाहायला मिळाले. जास्त दाबला रे, थोडा हे कर, जास्त दाबला तू, थोडा हे कर. चला घाई करा फिल्डिंग टीम, टायमर ऑन आहे. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील, नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल, हे देखील लक्षात घ्या. दुसरा बॉल आणि कृपेशचा फटका. इकडे मात्र टीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करतो आणि कॅच करतो. यावेळेस बिग विकेट. स्लोवर थोडा बॉल हाताळला, दूर ठेवला शरीरापासून आणि सिम्माने मागचे षटक देखील मागच्या मॅच मध्ये देखील 2 षटका अचूक टप्प्यावर हाताळली होती. आणि मला वाटते पहिला हा गोलंदाज ज्याने मेडन षटक देखील या स्पर्धेचा हाताळलंय सिम्बा म्हणजेच अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय यांचे छोटे बंधू कंबोडा टीम कडून खेळत असताना कृपेश पाटील बिग विकेट गोल्डन डकचा शिकार. बॅक टू डगआउट बजाव. थँक्यू मास्टर. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 10 आहे. अजूनही मात्र 21 धावेची गरज आहे. चेंडू असतील 16. मागचा बॉल विकेट देणारा नवीन फलंदाज पुष्कर घरत मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुंभोली क्रिकेट क्लब आयोजित विठ्ठल रखुमाई चषक हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या अटेम्प्टला हातात आलं असतं तर थोडं डेंजर राहिलं असतं मयुरेश पाटीलसाठी, परंतु पहिल्या अटेम्प्टला हातात आला नाही. 2 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 12 धावा धावपलकावर. चेंडू 3 फेकून झालेत. 31 टू विन आहे. 31 धावेचं आव्हान आहे. आता मागच्या मॅच मध्ये मोठी टोटल होती तेव्हा मात्र कृपेश पाटील धावून आला. या मॅच मध्ये तो फलंदाज मात्र स्वस्त्यात बाद झाला. हा क्रिकेट आहे. पिछले मैच में हीरो, इस मैच में जीरो. डेड बॉल दिला जाईल. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शॉर्ट बॉलला पुल केलाय. पॉवरफुल आहे का? यस पॉवरफुल आहे. पुष्कर घरतचा हा सुपर हिट एफर्टलेस रोहित शर्मा स्टाईल चेंडू फेकून दिलाय. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू डीज मास्टर. चांगली टीम तेव्हा तयार होते जेव्हा 11 खेळाडू आपलं योगदान देतात. थोडं कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस तोच खेळाडू खेळेल असं नाही. प्रत्येक वेळेस तोच खेळाडू गोलंदाजी चांगली करेल, तोच खेळाडू फलंदाजी चांगली करेल असं नाही. तुम्हाला देखील कॉन्ट्रीब्यूट करावे लागेल. या मॅच मध्ये पुष्करने खेचलाय षटकार. धावा झाल्यात 18-13 धावेची गरज आहे. यावेळेस हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय जिथे मात्र गोलंदाज स्वतः जातोय. 1 धाव पूर्ण केली सिंगलने. स्कोरबोर्ड 19. 12 पाहिजे जिंकण्यासाठी. शॉर्ट बॉलवर ज्याप्रमाणे हिटमॅन शर्मा आपल्याला हिट करताना पाहायला मिळतात त्या रीतीचा हिट पाहायला मिळाला पुष्कर घरतच्या माध्यमातून. एफर्टलेस षटकार.
स्लो बॉल ओहो जज करता आला नाही मयुरेशला आणि त्यामुळे आपण बघू शकता हलक्या हाताने खेळून काढलंय. 2 ओव्हर इकडे परिपूर्ण झालीत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20. आता चेंडू असतील 12 बॉलमध्ये बनवायच्यात 11. वाजव. थँक्यू डीजे मास्टर. चला स्पीडअप ठेवा. बॅटिंग टीमला विनंती आहे प्रत्येक ओव्हरमध्ये पाणी घेऊन येऊ नका. ऑर्गनायझर टीमचा हा कॉल आलाय, ही विनंती आहे कारण की दुसऱ्या टीम देखील आहेत आणि वेळ भरपूर जातोय. जाऊया मॅचकडे जिथे आपण बघू शकता 12 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर जय साई आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज 12 मध्ये 11ची गरज. मयुरेश स्ट्राईकवर. सोपी आहे मॅच परंतु डिफिकल्ट होऊ शकते जर हे षटक चांगलं आलं. शॉर्ट बॉलला फटका सजवलाय, गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू जात असताना बॅकपॉइंट मिड विकेट रिचनला आणि 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग मिड टू द विकेट हे करावं लागतं. जिथे आपण बघू शकतात जेव्हा मोठा हिट नाही मारायचा आहे तेव्हा मात्र ह्यावेळेस ग्राउंडिंग स्ट्रोक घेऊन 2-2 धावा कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज जाणून बुजून मारलेला फटका होता हा. आपण पाहू शकतात स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 22-9 पाहिजेत. 11 चेंडू 9 धावेची गरज. अकरा बॉल 9. एज लागलंय. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला फील्ड होताना पाहायला मिळतंय. सिंगल नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 23-23 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. तेवीस धावा धावपलकावर. 2 बॉलचा खेळ झालेला. 2 ओव्हर 2 बॉल. 31 टू विन आहे. बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते फायर पास्तळ ए टीम. फिल्डिंग करताना कंबोडे टीम. पुष्करचा चांगला फटका आहे. खोदून काढलाय चेंडूला. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक. सिंगल इथून मात्र नक्की मिळेल आणि फेकी तेवढी चांगली नव्हती परंतु बॅकअप पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24-24. 9 चेंडू आणि 7 धावेची गरज. चेंडू असतील 9 धावा बनवायच्या. 7 सोपी आहे मॅच फायर पास्टर टीमसाठी. दुसरी फेरीची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे काय होतंय एज कॅच टेकन. गुड कॅच क्लोज किपिंग मध्ये. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते पंकज कॅच टिपताना. मोठा विकेट. मयुरेश बॅक टू डग आउट. बचाव. थँक्यू डीजे मास्टर. नवीन मैदानाच्या आतमध्ये निरंजन घरत आपल्याला पाहायला मिळते. 8 मध्ये 7 बनवायचे जिंकण्यासाठी. 8 चेंडू 7 धावा जिंकण्यासाठी इकडे मात्र आपण बघू शकता समीकरण पाहायला मिळते आणि निरंजन घरत यावेळेस आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिली मॅच बोबा 11 नवापूर टीम विरुद्ध विन करताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आता बघूया दुसरी मॅच. 8 मध्ये 7 ची गरज आहे फायर पास्टर टीमला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मिस्टर जय साई. 8 बॉल आणि 7 धावा. सॉफ्ट हँडने खेळल्या जातं. इकडे मात्र 1 धाव नक्की मिळणार आणि पंचाचा लेग बाईटचा इशारा येतोय. अपील जोरदार होती. पंच मात्र इकडे सांगतायत नोट आउट आणि लेग बाईटच्या रूपात 1 धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 25-25. 6 पाहिजेत
7 बॉलमध्ये. पुष्कर स्ट्राईकवर. 7 बॉल आणि 6 धावेची गरज पुष्कर. चांगला पट चेंडू तेवढा चांगला खोदून काढलाय चेंडूला. लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 ओव्हर परिपूर्ण झालीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26. आता मात्र 6 बॉलमध्ये 5 बनवायचे आहेत बजावडीचे. थँक्यू डीज मास्टर. थँक्यू. चला बी फास्ट फिल्डिंग टीम. कारण की 11 मॅचेस आहेत टोटल. तिसरी मॅचच ऑन आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर यानंतर 8 मॅच आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 6 गेंदों में चाहिए 5 रन जीतने के लिए और गेंदबाजी मार्ग पर मिस्टर चैतन्य. 6-5 चैतन्य गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राईकला पुष्कर. बघा बऱ्याच गोष्टी घडल्या या मॅचमध्ये. कॅच ड्रॉप झाला नसता तर इतक्याला मात्र ही मॅच संपली देखील असती. पुष्करचा आलेला वेळेवर षटकार देखील पाहायला मिळतोय. तो षटकार नाही आला असता तर मात्र अजूनही मॅच फसलेली असती. परंतु एक क्रिकेट आहे जर आणि तरला थारा नाही आहे. जो चांगला खेळतो तो मात्र मॅच नक्की विन करतो. चला घाई करा फिल्डिंग टीम. थोडा फास्ट खेळा कांबोडा टीम. 6 मध्ये 5 ची गरज. चैतन्य आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर आणि 6 चेंडू 5 धावा. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल खेळपट्टीवर. 4थी ओव्हर. चांगल्या रीतीने ग्लांचा फटका खेळला जातोय. वारंवार चॅलेंज केले या क्षेत्ररक्षकाला आणि 2 इथून मात्र पूर्ण करताना पाहायला मिळते. चांगला क्रिकेट आहे अगदी आपण बघू शकतात. कारण की मोठं मैदान देखील आहे. कुंबोलीचं मैदान नाईट क्रिकेट देखील आहे आणि धावा देखील कमी आहेत. तर हे प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळून ग्लांचा फटका खेळून 2 धावा कंप्लीट केला. दूर होता अगदी क्षेत्ररक्षकापासून. पहिली धाव चटकन पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. आता 5 मध्ये 3 ची गरज. स्कोरबोर्ड 28-28. 5-3. पुन्हा एकदा फुलटस बॉलला वळवलाय चांगल्या रीतीने. मात्र तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि थ्रो करतोय. 1 धाव मिळते. 4 मध्ये 2 ची गरज. पहिले बाउन्सलाच हातामध्ये गेला. फुलटस बॉल होता परंतु इकडे मात्र चांगल्या रीतीने खेळला होता. मोठ्या हिटची इथे अशी गरज नाही आहे. जिथे आपण बघू शकतात धावफलक 29. 2 ची गरज. 4 बॉल 2 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. चार चेंडू आणि 2 धावेची गरज. इथे आपण बघू शकतात निरंजन स्ट्राईकवर आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. चैतन्य आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे मात्र रचनात्मक स्ट्रोक खेळला जातो आणि चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. मॅच विनिंग स्ट्रोक येत असताना निरंजन घरच्या बॅट मधून सामना विन होताना आपल्याला पाहायला मिळते. फायर पास्तळ ए टीम. कॉंग्रॅच्युलेशन फायर पास्तळे. वाजव.